ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा असतानाच मिटकरींनी भुया उंचावणारं वक्तव्य केलेलं आहे। पांडुरंगाच्या मनामध्ये आलं तर आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादाही एकत्र येऊ शकतात असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। तर पक्षाचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल। काही चर्चा सुरू आहे अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। नाही, सुप्रिया काही परदेशातून आल्यानंतर पवार साहेबांनी म्हटलं की या संदर्भातल्या चर्चा होतील, तर काही चर्चा सुरू झाल्या? कुठल्याही चर्चा नाहीत आणि दोघांनाही एकत्र येण्याचा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही। मध्यंतरी प्रेसमध्येच बातम्या चालल्या की आमच्या पक्षाकडून विरोध आहे, असा कुठलाही विरोध असण्याचं कारण नाही। शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, पवारसाहेब मार्गदर्शक आहेत। पवारसाहेब दादा जे काही आम्हाला आदेश देतील तो आदेश आम्ही म्हणजे तो आदेश शिरसावंदे म्हणून आम्ही पुढे जाऊ। तुम्ही आषाढीचा उल्लेख केला तर काहीतरी सुरू आहे असं पांडुरंगाच्या मनात जे असेल, सुप्रियाताई पण बोलल्या, मी पण बोलतो, आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत। आज आषाढी एकादशीच्या पूर्व एकादशी आहे, आज निर्जला भागवत एकादशी, त्याच्यामुळे विठ्ठलाच्या मनात जे असेल ते होईल। आषाढी एकादशीचाच मुहूर्त कशाला, कुठलाही मुहूर्त असू शकतो आणि पण तुर्तास तरी कुठलाही प्रस्ताव नाही। हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आहे का दौंडला, हा पक्षाचा निर्णय आहे। आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही।